हाय हॅलो नमस्कार मंडळी, मंगल फूड डायरीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत गाड्यावर मिळतात असे छान कुरकुरीत मंचुरियन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी 2 बाउल किसलेला कोबी घेतला आहे। त्यामध्ये 1 वाटी किसलेला गाजर घेतला आहे। आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। 1 चमचा मीठ घेतला आहे। मंचुरियनला कलर येण्यासाठी अर्धा चमचा मी फूड कलर घेतला आहे। येथे मी 1 वाटी कॉर्न फ्लोअर पीठ घेतला आहे आणि 1 वाटी मैदा घेतला आहे। आता आपण पीठ मळून घेऊयात। मळत असताना लगेच पाणी घालायचे नाही, कारण कोबी किंवा किसून घेतलेले गाजर यांना पाणी सुटते। तुम्ही बघू शकता आपलं पीठ थोडं कडक झालं आहे, त्यामुळे थोडे पाणी घालून आपण पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालून व्यवस्थित असं पीठ मळून घ्या। तुम्ही बघू शकता छान असे आपले पीठ मळून झाले आहे। तुम्ही पाहू शकता आपले पीठ जास्त पातळ किंवा घट्टही नाही, छान असे मऊ झाले आहे। गॅस पेटवून कढई ठेवणार आहोत। तेल ओतून तेल कडकडीत होईपर्यंत मी ताटाला तेल लावून घेतले आहे आणि तेल गरम होईपर्यंत मी सर्व पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून ताटात ठेवणार आहे। तेल चांगले कडकडीत गरम होईपर्यंत सर्व पिठाचे एक एक करून सगळे गोळे तयार करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता सर्व पिठाचे गोळे तयार करून झाले आहेत आणि आपले तेलही चांगले कडकडीत गरम झाले आहेत। पहिले मंचुरियन साधारणतः मोठ्या आचेवरच तळायचे आहे। एवढे लक्षात असू द्या की सुरुवातीचे तेल जे आहे ते कडकडीतच गरम होऊ द्यायचे आहे। मी येथे गोल गोळे करून घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भजी सारखे करून तळले तरी चालतील। तुम्ही बघू शकता मंचुरियनला छान असा रंग आला आहे। 2 ते 3 मिनिटं असेच कडकडीत तेलात तळून घेऊ, त्यामुळे मंचुरियन चांगले कुरकुरीत होतील। आता आपले मंचुरियन तळून झाले आहेत। आपण एका भांड्यात काढून घेऊयात। आवाजावरून तुमच्या लक्षात आले असेल की आपले मंचुरियन छान असे कुरकुरीत झाले आहेत। तुम्ही बघू शकता मंचुरियन आतमधून छान असे शिजले आहेत। आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ। त्यासाठी 1 मोठा चमचा कॉर्न फ्लोअर घेतले आहे। त्यात थोडे पाणी ओतून चमच्याने आपण व्यवस्थित असे हलवून घेणार आहोत। कढई चांगली तापली आहे, त्यामुळे आपण कढईमध्ये 2 पळ्या तेल घेतले आहे। 1 मोठा चमचा चिरलेला लसूण टाकून घेऊ। 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालूयात आणि बारीक चिरलेली मिरची घालूयात। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक वाटी किसलेले गाजर, 1 बारीक वाटी किसलेली कोबी घेतली आहे आणि अर्धी वाटी चिरलेली शिमला मिरची आपण इथे घेतली आहे। 1 चमचा लाल तिखट घेतला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। 1 चमचा मीठ घेतले आहे। आता ह्या सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरच परतून घेऊ। भाज्या जास्त शिजवायच्या नाही, भाज्यांचा थोडा कचवटपणा ग्रेव्हीमध्ये राहिला पाहिजे। भाज्या छान अशा परतून झाल्या आहेत, त्यामुळे 1 मोठा चमचा रेड चिली सॉस घालू। त्यानंतर 1 मोठा चमचा ग्रीन चिली सॉस घालूयात। येथे मी अर्धा चमचा सोया सॉस घेतला आहे, कारण सोया सॉसमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मी अर्धा चमचाच इथे सोया सॉस घेतला आहे। आता सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा आपण परतून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं छान अशा भाज्या परतून घेऊ। भाज्या परतून झाल्या आहेत, त्यामुळे आपण 1 मोठा ग्लास पाणी ओतून घेऊ।
पाण्याला छान असा उकळ आला आहे, त्यामुळे आपण तयार करून ठेवलेले कॉर्नफ्लॉवरचं पाणी आपण ओतून घेऊयात. ग्रेव्ही जशी शिजते तशी घट्ट होत जाते आणि कलरही छान येतो. ग्रेव्ही 2 ते 3 मिनिटं आपण शिजू द्यायची आहे, त्यामुळे पिठलं लागत नाही आणि ग्रेव्हीही छान अशी टेस्टी होते. ग्रेव्हीला चांगला उकळ आला आहे आणि तळून ठेवलेले मंचुरियन त्यात घालूयात. 1-2 मिनिटं शिजून गॅस आपण बंद करणार आहोत. आणि छान असे आपले मंचुरियन खाण्यासाठी तयार झाले आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.